नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधले संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजीत बोलतात. 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजीत बोलतात आणि 43 लोक फ्रेंचमध्ये बोलतात. ओके, तर हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात. तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात आणि किती लोक फक्त फ्रेंच बोलतात आणि किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात. ओके, तर आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. प्रश्न आपण परत बघूया. ते काय म्हटले, एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजीमध्ये बोलतात. 72 लोक इंग्रजीमध्ये बोलतात म्हणजे आपण काय मानूया, संच ए मानूया, काय इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या व्यक्तींचा संच. आणि संच बी म्हणजे काय म्हणूया, फ्रेंच भाषेत बोलणाऱ्या व्यक्तींचा संच. ते किती आहे? 43 लोक. ओके, आणि हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात. म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर काय असणार आहे? 100 लोक. ओके, तर आपण लिहून घेऊया. ते इथे आपल्याला समजायचं काय, इंग्रजी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचा संच ए मानू, इंग्रजी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा संच ए मानू व फ्रेंच भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा संच बी मानू. ओके, तर आता नंबर ऑफ ए म्हणजे काय, इंग्रजी भाषा बोलणारे व्यक्ती किती आहेत? एकूण किती? 72 व्यक्ती आहेत. आणि नंबर ऑफ बी, फ्रेंच भाषा बोलणारे व्यक्ती किती आहेत? बी मानलं आहे ना आपण फ्रेंच भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचं, मग ते किती? 43 व्यक्ती आहेत. आता दोन्ही भाषेपैकी किमान एक भाषा बोलणारे व्यक्ती किती आहेत? 100 लोक आहे. म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 100 लोक. ओके, आता प्रश्न क्रमांक पहिला बघूया काय दिलं आहे. प्रश्न पहिला काय दिलं आहे, किती लोक फक्त इंग्रजीत बोलतात. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, किती लोक फक्त फ्रेंच बोलतात. आणि प्रश्न क्रमांक तिसरा काय, किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात. म्हणजे इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात ते आपल्याला पहिलं सोडावं लागेल. ते कसं, इंग्रजी किंवा फ्रेंच भाषा बोलणारे व्यक्ती म्हणजे काय, A/B. ओके, फक्त त्या दोन भाषा बोलणारे व्यक्ती म्हणजे कॉमन दोघांमधले ते आपल्याला पहिलं काढू शकतो, कारण ते सूत्राचा आपण वापर करू शकतो. सूत्र काय, नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ A/B काढू शकतो. ओके, आता आपण नंबर ऑफ A/B इथे लिहूया. हे सूत्र आहे, तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. हे तिन्ही आपल्याला माहिती आहे. नंबर ऑफ ए किती? 72 आहे. नंबर ऑफ बी किती आहे? 43. त्याच्यात वजा करायचं आहे नंबर ऑफ ए संयोग बी. ओके, 100. 72 अधिक 43 किती होतात? 115 होतात. मधून 100 गेले, किती राहिले? 15. हे 15 विद्यार्थी नाही व भाषा बोलणारे व्यक्ती किती आहेत? म्हणजे हे 15 काय व्यक्ती फक्त इंग्रजी आणि फ्रेंच बोलतात. ओके, म्हणजे या दोघांमधले कॉमन जे व्यक्ती आहेत ते 15 व्यक्ती आहेत. म्हणजे फक्त इंग्रजी व फ्रेंच बोलणारे व्यक्ती किती आहेत? 15 व्यक्ती आहेत. आता प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा काढून झालेला आहे आपला. तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात. ओके, आता इंग्रजी बोलणारे व्यक्ती किती आहेत? 72 आहे. आता फक्त इंग्रजी किंवा फ्रेंच बोलणारे व्यक्ती किती आहेत? 15. ते 15 व्यक्तींना ह्याच्यामधून वजा केलं 72मधून, तर फक्त इंग्रजी बोलणारे व्यक्ती आपल्याला मिळतील. ओके, तर ते आपण वजा करूया. नंबर ऑफ एमधून आपल्याला काय वजा करायचं? नंबर ऑफ A/B. हे A/B काढलं ना आपण, A/B. आता नंबर ऑफ ए किती आहे? इंग्रजी बोलणारे व्यक्ती किती? 72. आणि फक्त इंग्रजी किंवा फ्रेंच बोलणारे व्यक्ती किती आहेत? 15. त्या दोघांची वजाबाकी किती येते? 57 येते. हे 57 व्यक्ती काय झालेत? फक्त इंग्रजी बोलणारे व्यक्ती. ओके, हे बघा, फक्त इंग्रजी बोलणारे व्यक्ती किती? 57. आता प्रश्न क्रमांक दुसरा काय, फक्त फ्रेंच बोलणारे व्यक्ती किती आहेत? आता फ्रेंच बोलणारे व्यक्ती किती आहेत? नंबर ऑफ बी 43 आहेत. आणि फक्त इंग्रजी आणि फ्रेंच बोलणारे व्यक्ती किती आहेत? 15. ते A/B लिहूया. ओके, त्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर काय मिळणार आपल्याला? फक्त फ्रेंच बोलणारे व्यक्ती. 43 वजा किती? 15 किती होतात? 28 व्यक्ती होतात. म्हणजे काय, फक्त फ्रेंच बोलणारे व्यक्ती किती आहे? व्यक्ती किती आहेत?
28 व्यक्ती आहेत. ओके, फक्त तुम्हाला हे सूत्र पाठ करायचं आहे. हे जे दिलं आहे ना, नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए छेद बी. ओके, धन्यवाद.